नमस्कार मंडळी, जय गोमाता. आज आपण व्हिडिओ करणार आहे तो एक तिरला औषधी आपण चालू केलं एक 15 दिवस झालं. त्याच्या संदर्भात मी म्हणजे तो एक व्हिडिओ करायचा असं डोक्यात होतं. आणखी काल एक फोन मला प्रश्न असा आलेला होता की गाय व्याल्यानंतर कसं कसं नियोजन करायचं किंवा वार पडायसाठी काय करावं लागेल किंवा कशी पडते वार, त्या संदर्भात देखील आपण आता व्हिडिओमध्ये पुढे सांगूया. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तुम्हाला थोडे थोडे छोटे छोटे टॉपिक्स करून आपल्याला त्यातनं मार्गदर्शन करण्याचा आम्ही प्रयत्न करतोय. एक छोटासा आमचा प्रयत्न आहे हा. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आपण तिरूला सर्वप्रथम व्हायटम एच म्हणून औषध देतोय. आता हा बघा, असं सिरीज एक 10 मिली भरतोय मी. 10 मिलीचं औषध आपण त्यांना देतोय. बघा सिस्टीम अशी असते, कशी आहे बघा. करा 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 ओ करा हा करा हा रिप्लाय द्या. हा रिप्लाय द्या वर. हे औषध थोडस गोड आहे त्यामुळं. तर हे व्हायटम एच नावाचं औषध आहे. सर्वसाधारण ह्या औषधाचं मी तुम्हाला रिझल्ट सांगतो कसा आहे किंवा याचं काय इफेक्ट राहतोय. एक तर हे औषध वापरल्यामुळं हे बॉडी स्ट्रक्चर जे आहे खालचं पूर्ण हे व्यवस्थित राहते. पूर्ण ह्या कासाची वाढ होते अशी, म्हणजे कासाचा घेर बरोबर राहतोय. दुसरी गोष्ट, स्तनाची जी वाढ होत्या, सडाची वाढ जी व्हायला पाहिजे ती वाढ होत्या. दुसरी गोष्ट, दुधाच्या ज्या वाहिन्या आहेत, कसं होतंय जास्त जर चिक साठून राहिला किंवा त्याच्यात जर बरेच दिवस थांबलं तर त्या थोड्या गाठी दुधाच्या होण्याचे चान्सेस असतात. तर हे औषध त्याला गुणकारी आहे. फक्त कास आणि दुधाच्या शरीरासाठी हे औषध तुम्ही जरूर वापरा. सर्वसाधारण गाभण गेल्यानंतर 8व्या महिन्यानंतर हे औषध चालू करू शकता. तुम्ही 8व्या महिन्यात ते औषध चालू करायचं. एक वेळेस फक्त 10 मिली औषध द्यायचं. त्याचा रिझल्ट बी चांगला आहे आणि हे सहज उपलब्ध होते कुठल्याही मेडिकलमध्ये जाणाऱ्यांच्या. अशी एक कमेंट्स होती की व्याल्यानंतर काय गायची काळजी घ्यायची. तर आता सर्वप्रथम कसं असते तुम्हाला सांगतो. व्याल्यानंतर महत्वाचा आयटम काय आहे तर गायीची वाढ. सर्वसाधारण नॅचरली जर गाय फिरत असेल तर सर्वसाधारण एक 3 ते 4 तासात गायीची वाढ पडते. आणि जर बांधून असेल किंवा तिचा थोडंफार प्रॉब्लेम काय असेल किंवा पोटात इन्फेक्शन थोडं असलं तर तिला औषध देणं भाग पडतंय. तर सर्वप्रथम तिला म्हणजे तुम्ही काय करा की यायच्या अगोदर फिरवण्याचा थोडा प्रयत्न करा. गायी ह्या कशा आहे, शेवटी त्याला बांधून राहिलं की थोडंसं तुम्हालाच कसा प्रकार होईल बघा. बांधल्यानंतर एक ठिकाणी सर्वसाधारण तिला फिरते ठेवावं लागतं. एक अर्धा किलोमीटर जर तुम्ही नुसती फिरवून आणली, आज आम्ही सिटीच्या ठिकाणी देखील एक अर्धा किलोमीटर फिरवतोय. की त्याचं कारण काय की बाबा जेणेकरून व्यान व्यवस्थित व्हावी, तिची डिलिव्हरी व्यवस्थित व्हावी आणि कुठलीही अडचण येऊ नये किंवा आपल्याला डॉक्टरांना बोलवा लागू नये किंवा तिच्या शरीराची हेळसाळ होऊ नये. नॅचरली जी आहे नॅचरल डिलिव्हरी झाली पाहिजे. आता आपल्या तिरूचं सांगतो, पहिल्या वेताला जेव्हा शेलबीला तिनं जन्म दिला ते असा दिला की हुबारून दिला, म्हणजे हुबारून तिनं बच्चे खाली टाकले. एवढी इम्युनिटी पॉवर चांगली होती. कशानं होती तर हे खाद्य म्हणा किंवा बाकीची जी ट्रीटमेंट ती जी आपण करतोय त्याच्यामुळे होती. दुसऱ्या वेळा काय केलं, ह्याच्या वेळा ती डायरेक्ट खाली बसली आणि खाली बसून तिने व्यान केलं. म्हणजे नॅचरल जे आहे ते केलं. आपल्या ह्या गायींना असं म्हणजे बाबा ओढून काढावं लागतं. जर्सींना कसं असते, चेपना वासरू ओढून काढावं लागते. डॉक्टरना ती चिमटे धरून असं ओढून काढावं लागते. तसं ह्यांना नाही आहे. ह्यांना कसं आहे की नॅचरल यांचं असते. पण कसं होते, एका जागी बांधून जर गायी असतील तर तसा प्रॉब्लेम होते. थोडं फिरवायचं. फिरवल्यामुळे काय होते की यांची जरा इम्युनिटी पॉवर बी चांगली राहत्या आणि कसं होतंय की राहत्यात चांगल्या गायी. त्यांना फिरवणं फार महत्वाचं आहे आणि हे काही फारशी अडचण नाही आपल्या. आणि याला बिना डॉक्टर आपण काम करू शकतोय. थोडे थोडे प्रॉब्लेम जरा सॉल्व्ह करत गेलो, अगदी थोडे थोडे असं, म्हणजे कसं आहे की माहिती असेल तर सगळं ऑटोमॅटिक घडत जाते त्यातनं आणि तुम्ही शिकत जाताय. व्यायाल्यानंतर हा एक विषय म्हणजे काय की वारसा, मी ते सांगितलं तुम्हाला वारसा. त्याच्यावर तुमच्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार म्हणजे तुमच्या डॉक्टरांना तुम्ही एक ट्रीटमेंट विचारा. मॅट्रा एक औषध आहे, ते औषध गरम पाण्यातून जर दिलं, एक छोटी बाटली असते ती मॅट्राची, जर तुम्ही गरम पाण्यातनं दिली तर ती वार पडण्यास मदत होते आणि वार पडल्यानंतर मग गायी फ्रेशमध्ये राहून परत दूध देण्याची क्रिया चालू राहते. पुन्हा ह्या औषधा संदर्भात देखील मी
सांगितलंय की व्हायटम एच हे जे औषध आहे ते औषध देखील तुम्ही तुमच्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार वापरा. सर्वसाधारण मी 10 मिली वापरतोय, दिवसातून एकदा 10 मिली औषध आपण तिला देतोय. परत तुमच्या डॉक्टरांना विचारा आणि त्यांच्या सल्ल्यानुसार तुम्ही देऊ शकताय. तर या ठिकाणी व्हिडिओ थांबवतो. नेहमीप्रमाणे आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. आज कसं वेळ आलंय की कमेंट म्हणजे मोबाईलवर येतच नाही, मला डायरेक्ट फोन यायला लागला आता की दादा आज हा व्हिडिओ याच्यावर बनवताय का बघा. तर कमेंट्स करा मित्रांनो, कमेंट्ससाठी आपलं चॅनल कायम आहे. म्हणजे आम्ही तुमच्या कमेंटचं स्वागतच करतोय. आणि व्हिडिओ कसा वाटला याची देखील कमेंट्स द्या. नमस्कार, जय गौ माता.